सर्वांना नमस्कार. अमोल ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी काय काय क्रायटेरिया लागतो आणि त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशनसाठी किती सबस्क्रायबर लागतात, किती घंटे वॉच टाईम लागतो, याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर अमोल ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करायला पण विसरू नका. चला तर मग आज आपण डिटेलमध्ये माहिती बघूया. सर्वप्रथम आपल्याला यूट्यूबवर जायचे आहे. यूट्यूबवर गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या चॅनलचा लोगो दिसेल. लोगोवर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला यूट्यूब स्टुडिओ या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यूट्यूब स्टुडिओवर गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा पॉपअप दिसेल. हा पॉपअप शो झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम खाली यायचे आहे आणि अर्न या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. अर्न या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्न ऑन यूट्यूब असा पॉपअप दिसेल. स्टार्ट युअर अर्निंग जर्नी याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत की यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन करण्यासाठी काय काय क्रायटेरिया लागतो. सर्वप्रथम आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू. सर्वप्रथम आपल्याला 500 सबस्क्रायबर असणे गरजेचे आहे. तर 500 सबस्क्रायबर आणि 90 डेजमध्ये आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले पाहिजे. यानंतर आता आपण खालचा क्रायटेरिया बघू. 3000 हवर्स वॉच टाईम आणि 3 मिलियन व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओचे. याबद्दल हा जो आहे हा क्रायटेरिया आहे यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशनचा. आता याबद्दल आपण विचार करायचा झालं की आपला जो क्रायटेरिया आहे हा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अप्लाय या बटनवर क्लिक करून आपण चॅनलला मॉनिटायझेशन अप्लाय करू शकतो. तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अमोल ताठे या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.